उत्सवामुळे देश भावनिकरित्या ढवळून निघत असताना पालघरच्या पावनभूमीमध्ये शिवमहापुराणाचा एक मोठा जत्था इकडे होत आहे की जेणेकरून या ठिकाणचं एकोपा अबाधित राहिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून होणाऱ्या या कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्यांची संवेदना काय आहे हे जाणून घेऊया। सर, हा कार्यक्रम आपण कशाच्या आधारावर आणि का करता है? ये कार्यक्रम जो है वो सिर्फ जो सनातन धर्म का प्रचार और जो हमारी युवा पीढ़ी है उनको अपनी पूजा पद्धति और अपने संस्कार के बारे में और शिव जी की महिमा क्या है, शिव का रूप क्या है और शिव की पूजा करने के क्या फल है वो हम शिव कथा के माध्यम से बताते हैं। प्लस जो जनरेशन आज की टाइम पे हमारी मोबाइल पे इस चीज़ पे जा जाके कुछ चीज़ें कंटेंट देखते हैं, उससे हमारे धर्म के बारे में जानकारी रहेगी, उसके ऊपर उनको जानकारी देना जरूरी है और परिवार के साथ सभी लोग आएँ और उसको देखें, ऐसा अपना अनुरोध है। प्लस पालघर में जो आज से कुछ साल पहले एक मतलब जो पालघर वासियों का किसी का भी ऐसा, यानी यहाँ के लोग इतने अच्छे हैं कि मतलब भागवा कपड़े पहने हुए लोगों को भी प्रणाम करते हैं। उस पर कुछ लोगों ने एक पालघर साधुओं की हत्या हुई थी, जिसकी वजह से बहुत ज़्यादा हम लोग का जो हुआ, उसको चाहते हैं कि उनको पता चले कि पालघर के वासी कितना पूजा पद्धति पे रहते हैं और कितना सनातन धर्म और हिंदुत्व प्रति कट्टर है। उसके लिए हम लोग शिव महापुराण का आयोजन, श्रीमद् भागवत कथा का, श्री राम कथा का आयोजन। कार्यक्रमामुळे पालघरच्या धर्तीवर कोणता संदेश जाणार आहे? आता तुम्ही 3 दिवस अगोदर बघितलं असेल, 2 तारखेला 250 परिवार म्हणजे जे आपले हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात गेलेले त्यांनी घर वापसी केलेली आहे। बोईसरला आताच तुम्ही हे बघितलं असेल, कमीत कमी 700 लोक परत आली आपल्या हिंदू धर्मात। जी साधू हत्याकांड झाली त्याच्यामुळे अनेक लोक जे दुसरे धर्म स्वीकारून आणि तिथे जी घटना घडली त्याच्यानंतर असे जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा एक शिवपुराण असा कार्यक्रम आणला आहे मागच्या वर्षी आयोजकांनी। राजेश दुबेजींचा मी धन्यवाद करेन, विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे, कारण की अशा प्रकारे जे हिंदुत्वाचे आणि सनातनचे कार्य होतात त्याच्यामुळे आपले जे वेगळ्या धर्मात गेलेले आहेत ते पण आकर्षित होऊन परत आपला जो पवित्र धर्म आहे त्याच्यात ते भाग घेतील, त्याच्यात जुडतील, म्हणून अशा कार्यक्रमाचा मी धन्यवाद करतो। हा जो कार्यक्रम आहे हे गेल्या लास्ट वर्षी होता, या वर्षी पण आहे। त्यामध्ये पालघरचे सर्व युवा पिढी, तरुणी हे सर्व लोक स्वतःने भाग घेतात आणि तुम्ही जसं बघत असेल खूप सारे कार्यकर्ते आता पण इकडे उद्या संध्याकाळपासून आज कलश यात्रा यांची निघणार आहे। उद्या संध्याकाळीपासून 6 वाजेपासून याचं कथाचं आयोजन आहे। 10 तारखेला शिवबरात, खूप मोठी शिवबरात असते आणि रोज तुम्ही येऊन इकडे बघितला हा पूर्ण पंडाल 2500 चेअर लावलाय, बाहेर पण भरलेला असतो, बाहेर स्क्रीन लावली असते तरी पण लोक आहेत ना रोडवर थांबून असतात। आणि कथा पश्चात या शिवशक्ती फाउंडेशननी सर्वांची भोजनाची प्रसादाची व्यवस्था केली असते। कमीत कमी इकडे दररोज 5000 लोक जेवणाची व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे। तर मी सर्वांना श्रीराम मंदिर ट्रस्ट आणि आम्ही जेवढ्या संस्था जुळले राजेशभाई त्यांना एकदा परत अभिनंदन करतो की ते पालघरमध्ये एवढा मोठा कार्यक्रम करतात। सर्वांना मी हे करतो की इकडे यावं। या कार्यक्रमामुळे हिंदू समाजामध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणार आहे असं यांनी आयोजकांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन मंगल सिंगसह संजीव पवार, पालघर।